हाय फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. माझ्या चॅनलचं नाव आहे माय लाईफ अँड माय फॅमिली आणि मी आहे प्रिया. तर बघा, माझी मुलगी आली आहे स्कूलमधून आणि मी तिला दाखवणार नाही आहे कारण तिला व्हिडिओमध्ये दाखवलं की खूप राग येतो फ्रेंड. आणि आज लिपमध्ये अटकत होते फ्रेंड मी. बरं झालं, बटन दाबलं तरी ते चालूच होत नव्हतं, तिथल्या तिथंच वाजत होतं. एक दोनदा असं ट्राय केलं आणि बाहेर निघालो बाबा. काही खरं नाही आहे आमच्या लिपचं. कार्तिकी, अडकलं असतं ना आपण. बरं झालं अर्ध्या मधात नाही, ग्राउंड फ्लोअरवरूनच ते हलत नव्हती लिफ्ट, तेवढ्यानं बरं आहे. जर अर्ध्या मधात येऊन जर थांबली असती ना तर काही खरं नव्हतं. परत कुटाणा, फोन करा, मग कोणी चाबी घेऊन येणार, मग लिफ्ट उघडणार. म्हटलं बापरे, अवघड आहे. माझी मुलगी म्हणजे चल मम्मा. आम्हाला एका मुलाने सांगितलं, छोटा मुलगा आहे, म्हणे लिफ्ट बंद आहे. मला वाटलं त्याला लहान आहे, कळत नाही म्हणल्यावर, पण ती लिफ्ट वरून आली खाली. मी म्हटलं नाही चालू आहे, तर म्हणते नाही बंद आहे. आणि आम्ही जेव्हा आमच्या मजल्यावर, तिसऱ्या मजल्यावर जिन्यानं चालत आलो ना, तेव्हा ती लिफ्ट आपल्या मध्येच तिसऱ्या मजल्यावर आली. त्याचं काहीतरी बिघडलं असते आहे ना पिलू, सेन्सर वगैरे काहीतरी खराब झालं असतील. आणि बऱ्याच वेळा ती लिफ्ट खराब होते फ्रेंड, जिन्यानंच ये जा करायला लागते. पण काही किराणा वगैरे असला की खूप अवघड जातं फ्रेंड जिन्यानं आणायला. एवढं तिसऱ्या मजल्यावर आणायला सोपं आहे का? बघू आता. एक वेळ आता आमची 2-3 महिने लिफ्ट बंद राहिली. पिलू, असं काय झालं मग शाळेत? हां, मैत्रिणी काय म्हणे? सकाळी काय झालं फ्रेंड, आम्ही 8:15ला उठतो स्कूलमध्ये जायला. पण कसं झालं ते, हिला मी आवाज दिला 8:15ला अलाराम वाजल्यावर. तिचे पप्पा सकाळी जातात, ते गेल्यावर त्यांचं टिफिन वगैरे करून दिलं, ते गेले की मग मी परत झोपते. आता काय करायचं, सकाळी सकाळी ते सिपला जातात ना. तर मी अलाराम लावून झोपले. अलाराम वाजला, मी हिला आवाज दिला की तू उठ. ती उठल्यावर मग तिचं आवरेपर्यंत मी थोडी झोपत असते. ही उठलीच नाही हिला आवाज देऊन. आणि मग काय, मला 9ला 5 कमी असताना जाग आला. तिला म्हटलं आता कशी जाते स्कूलमध्ये. तिला म्हटलं ठीक आहे तू उठ, पटपट आवर. मग तिला मी आवरायला दिलं, तिचे कपडे वगैरे काढून ठेवले, तिच्या वेण्या बिण्या घालून दिल्या, पटपट बेल्ट रबर सगळं काढून ठेवलं, आयडेंटिटी कार्ड, तिचं टिफिन बॉटल सगळं भरून बॅगमध्ये टाकून दिलं. तिला मी हेल्प केली म्हणून पटपट पटपट झालं. नाहीतर आज माझी मुलगी घरीच राहिली असती, तिची स्कूल घरीच झाली असती, आहे ना कार्तिकी? तुला वाटत होतं का ग स्कूलमध्ये आज जाऊ शकशील? हां, नाही 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 म्हटलं तिला. बघा काय झालं असतं तेव्हा, शाळा पडली असती, कार्तिकीची टीचर कार्तिकीला ओरडली असती, का नाही आली स्कूलमध्ये, का नाही आली स्कूलमध्ये, हे ना? तू घरीच राहते, तुला घरीच राहायला पाहिजे, लगेच बोलते ते. काय करावं. पण कसं आहे फ्रेंड, टीचरचा ओरडा पण बरोबर आहे कधी कधी, आहे ना बरं. आपण म्हणतो की टीचर ओरडते, टीचर ओरडते, पण त्यांचा ओरडा पण कधी कधी सही असते. तर कसं आहे, आपण आपल्याच मुलांची बाजू घेतो, कारण आपल्याला असं वाटतं की नाही आपलेच मुलं बरोबर, पण तसं नसते, आपल्या मुलांचं पण चुकतं कधी कधी. आपण पण आपल्या मुलांना म्हणायला पाहिजे चला जा स्कूलमध्ये. पण माझं कसं होते नेमकं, बरं नाही का, बरं ठीक आहे राहू दे मग, असं होत आहे ना तुला. तुला बरं नसेल तर जाऊ नको. कारण कसं आहे फ्रेंड, मुलं आजारी असल्यावर आपलं पण मन नाही होत ना त्यांना जा जा असं टोमणे लावायला, पण चांगलं नाही वाटत ना. की असं वाटतंय की मुलं काय जाणून बुजून करते का, असं असं होतं मनात. म्हणून मी तिला आज म्हटलं जा स्कूलमध्ये जा, मी आवरून देत तुला पटपट. काय करायचं, काय होते संध्याकाळी आम्ही लेट झोपतो, आम्हाला झोपच लागत नाही, त्याच्यामुळं आमचं होतं असं कधी कधी सकाळी प्रॉब्लेम. तिचे पप्पा थकून येतात, त्यांना 12 तास ड्युटी काम करावं लागतं, ते पटकन झोपी जातात. पण आमचाच प्रॉब्लेम होतो फ्रेंड, काय करावं समजतच नाही. त्याच्यामुळं मग आम्हाला किती वाजेपर्यंत जागा होतं काल? 3. हां फ्रेंड, 2-3 वाजेपर्यंत रात्री झोपच लागत नाही, काय होतं काय माहिती, कळतच नाही.
मग इकडे दुपारची झोप येते आणि इकडे जास्त झोपलं की मग तिकडे प्रॉब्लेम. तर मग मी आज आहे ना, आता कालपासून मी काही जास्त झोपूनच नाही राहिली की मला रात्री झोप लागली पाहिजे, पण तरी पण माझ्यासोबत तसंच होतं. काय करावं काही कळतच नाही. आता माझ्या मुलीच्या शाळेची ट्रिप जाणार आहे, पण माझी मुलगी नाही जाणार. मी तिला म्हटलं नको जाऊ, कारण तिची ट्रिप जाणार आहे मोराची चिंचोली पुणेमध्ये. पण 1000 रुपये सांगितले. ती म्हणते मी नाही जात, मला नाही जायचं. आणि तिचा प्रोजेक्ट पण आहे सायन्सचा. ठरले ना कधी करायचं? माझा रोल नंबर तिघी नाही म्हणे, पण तरी सरांना विचारून बघतो म्हणे. तिघी नाही म्हणे पहिले. रोल नंबर दुसरा रोल नंबर जवळ होता. तिघी नाही म्हणे तसं मग घेऊ नको, जाऊ दे. काय करणार आहे, असे कठीण कठीण प्रोजेक्ट देतात ना फ्रेंड. कसं आहे, मैत्रिणी असल्या तिघीत होऊन जातं ना ते. तर नाही म्हणल्यावर काय करणार आहे. मागच्या वर्षी तिनं घेतलंच नव्हतं, त्याच्या आधी घेतलं होतं तिनं. काय बनवलं होतं, डिस्पेन्सर आहे ना. खूप छान बनवलं होतं माझ्या मुलीनं, आणि ती प्रोजेक्ट पण छान दिलं तिने. खूप भारी बोलली वगैरे. मी गेली होती, पहिले तिची स्कूल जवळ होती तर गेली होती मी बघायला. आता तिची स्कूल खूप लांब गेली फ्रेंड, त्याच्यामुळे मी एवढं लांब तर नाही जाऊ शकत. आणि ते बसनं सगळे A to Z सगळेच मुलं बसनंच जातात तिथे सोडायला वगैरे. कोणी नाही जात, ज्याचे घर जवळ असलं ते कोणी एखाद्याचं जातं, पण शक्यतो सगळ्यांना बसच आहे. खूप बस आहे तिथे. किती बस आहे बेळा? 5-6 बसेस आहे. आणि 700 रुपये हे बस फी आहे. तर अवघड आहे फ्रेंड. मी म्हटलं होतं तिच्या पप्पाला मी स्कूटी शिकल्यावर तिला सोडायला जायचे, पण माझी पण मुलगी म्हणते मम्मा नको, कारण तिचीवाली शाळा आहे ना जंगलात आहे, शेतात. मम्मा एकटी येऊ नको. आणि त्यात कसं आता बिबट्यांचा गोंधळ चालू आहे, त्याच्यामुळं तर ती घाबरते. मम्मा येऊ नको, मी बसनं जाते, बसनं घरी येते, तू येऊ नको. बघा किती काळजी असते आपल्या मुलांना आपले, आहे ना बरं. म्हटलं ठीक आहे, नाही हे. पण तिचे पप्पा पण बोलले की आपल्याला ती स्कूटीला परवडत नाही म्हणे. तिची बसनं 700 रुपये जाते म्हणे, आणि जर आपल्या स्कूटीनं गेलं तर 1500 रुपये तरी जातील म्हणे महिन्याचे. मग काय परवडणार आहे ते 1500? 700 कुठं आणि 1500 कुठं? तर म्हटलं ठीक आहे, जा. पुढल्या वर्षी मग तिला 11वी-12वी पण ती यावर्षी निघणार आहे, पण तिला तिथे नाही राहायचं आहे. 11वी-12वीला काढायचं आहे तिला, दुसऱ्या स्कूलमध्ये घालायचं आहे तिला. तर बघू. तर चला फ्रेंड, तुम्हाला मग मी नंतर भेटते. तर बघा फ्रेंड, इकडे टाकले गहू दळायला. बघा, हे बघा, 2 दिवसापासून फ्रेंड मला दळण दळायचं करून मी दळलंच नाही. पण सकाळी मला भात करायची वेळ आली. माझ्या मिस्टरांनी चपात्या करून दिल्या आणि आमच्या दोघी मायलेकीसाठी भात केला. तर बघा, आता गहू टाकले मी. 10 वाजले रात्रीचे. असं आहे, घरी वस्तू असली ना फ्रेंड की आपण आळशी बनतो, खरं आहे. आणि आज मी त्या टेबलवरला साफ केलं, खूप घाण झालं होतं. तर बघा, क्लीन केलं सगळं घासून वगैरे. आणि त्याच्या खाली आमची सगळी आहे, इलेक्ट्रिक सगळी. आणि बघा, माझ्या मित्रांना दाखवलं असतं पण ते बन्यांवर बसले आहे फ्रेंड. अहो, दाखव तुम्हाला. शर्ट घाला ना थोडं, शर्ट घाला. कंटाळा आला का? तर ते शर्ट घालते, मग त्यांना मी दाखवते फ्रेंड. तिथं बसले होते ते. कसं आहे फ्रेंड, बन्यांवर दाखवायला चांगलं नाही वाटत, म्हणून नाही दाखवलं. त्यांना पण नाही आवडत. आणि आमच्या घरचे साहेब आहे, व्यवस्थित राहणार आहे, त्यांना पटत नाही ते असं तसं. ते ओरडतात मग तसं दाखवलं की त्यांना खूप खोकला आहे. किती दिवसाचा खोकला आहे, त्यांचा खोकलाच बरा होत नाही. आणि माझ्या मुलीला पण कणकण वाटत आहे. तिनं काल गोळ्या घेतल्या तरी तिला बरं वाटत नाही आहे. शाळेत गेल्यावर कसं आहे फ्रेंड, शाळेमध्ये खूप धूळ आहे, त्याच्यामुळं तिला त्रास होतो धूळ नाकात गेली का. बघा,
त्यांचे तिकडे डोळे लावून लावून शर्टाचे बटन लावणं चालू आहे. आहो हाय. हाय. काय वाटतं तुम्हाला पिल्लूला का सारखे सारखे सर्दी होते? आणि काय सर्दी त्याला काय? हाय ना बरं. सारखी सारखी नेहमी सर्दी सर्दी हा. सर्दी होते तिला. हम्म. आणि तिच्या पप्पाने मस्तपैकी कंपनीतून छान असं गुलाबाचं फुल आणलं. दाखव का बघा. पण माझ्या मुलीने ते खराब केलं बघा फ्रेंड. फार चपटा करू करू आणलं तेव्हा इतकं मस्त दाट दाट होतं का हो? अजून आहे आपली चतुर्थीच्या दिवशी आणाल. परवा आहे आणाल ना. आपल्याला बाप्पाची पूजा करायची आहे तर. आणि आपल्याला दर्शनाला जमल का जायला संध्याकाळचं? कंपनीतून आल्यावर जाऊ म्हटलं. बघू तुमचा मूड असला तर, नसला तर राहू देऊ. जमते का? तर आमच्या इथे एक पुलाखालचा बाप्पा आहे, नवसाचा बाप्पा आहे आणि खूप जणांची नावं तिथे पूर्ण होतात असं म्हणतात. पण आम्ही तिथे दर्शनाला जात असतो आणि खरं आहे इथे फ्रेंड, खरंच होतं तिथे नवस पूर्ण. आम्ही जातो दर्शनाला. तर बघू आता ह्या रविवारी इथे म्हणते जाऊ म्हणते. तर जाऊ गेली तर मी तुम्हाला नक्की दाखवणारच. तर चला मग आजचा व्हिडिओ एवढाच होता फ्रेंड आणि परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही मला पटपट लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ पूर्ण बघत चला. कुणी कुणी काय करतात फ्रेंड, माझा व्हिडिओ बघतात पण लाईक करत नाही, सबस्क्राईब करत नाही. असं करू नका. व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. तर चला तर मग परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि गुड नाईट. गुड नाईट म्हणा. गुड नाईट. बघा यांचं गुड नाईट.